आपल्या हक्काच्या पैशासाठी जो पैसा रक्ताच्या पाण्याचा थेंब करू करू कमवलेला जो पैसा आहे, त्या पैशाच्या आपल्या हक्काच्या पैशासाठी आज वर्ध्याचे नागरिक जे आहे रस्त्यावर उतरताना आपण पाहत आहे. वर्ध्यामध्ये आपल्यासोबत असंख्य नागरिक आहे. आपण विचारू त्यांना काय समस्या आहेत. मला सांगा दादा, रस्त्यावर उतरल्यात काय समस्या आहेत? गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बँकेचे जे संस्थापक आहे शरद कांबळे यांनी आम्हाला अगोदर स्टॅम्पवरती लिहून 45 दिवसाचा अवधी मागितला होता की या 45 दिवसात मी संपूर्ण तुमचे एकूण ₹1 देईल. हे स्टॅम्पवर 500 रुपयाचं लिहून दिलं होतं. आणि जेव्हा 45 दिवस झाले त्यानंतर जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलो, जेव्हा त्यांनी तिथे लिहून दिलं, त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी सांगितले की माझ्याकडे पैसे नाही आहे, तुम्ही मला अजून अवधी द्या. आम्ही एक माणुसकी या खातीर त्याला पुन्हा वेळ दिली. त्याच्याच म्हणण्यानुसार त्यांनी आम्हाला 20 तारीख मागितली. आम्ही म्हटलं 15 तारीख आहे, 10 घे. तो म्हणे नाही, मला 20च तारीख पाहिजे, तेव्हाच माझं काम होऊ शकते. आम्ही त्याला 20 तारीख दिली आणि आज 20 तारीख आहे आणि आज आम्ही आलो, त्याचा काहीच पत्ता नाही आहे. किती पैसे आहे तुमचे? 5.5 लाख रुपये आहेत. 5.5 लाख रुपये. असे असंख्य खासदार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. तुमचे किती पैसे आहेत? माझे 42,000 रुपये आहे. मागितले नाही का परत? मागितले पण तो तारीखवर तारीख देऊन राहिला साहेब तो. अच्छा. हो. तुमचे किती पैसे आहेत? 1 लाख रुपये ते FD केलेली आहे मी. मला चेक दिला होता, मी चेक नाही काय माझ्या वटवण्याकरता टाकला होता, पण तो बाउन्स झालेला आहे. ते मला आता मी कोर्टात जाणार. नक्की चेक दिलेला तो पण बॉन्ड झाला सांगतायत. तुमचे किती पैसे आहेत? 20 लाख. कोणतं काम करता तुम्ही? गॅरेज आहे. गॅरेजवर राहून तुम्ही पैसे कमवले आणि ते ठिकाणी टिकले. किती रुपये म्हटलंय? 20 लाख. 20 लाख रुपयाची रक्कम सामान्य माणसाची त्या ठिकाणी फसलेली आहे, परंतु अद्यापही प्रशासनाला किंवा संबंधित माणसाला कोणत्याही जागेला दिसत नाही आहे. त्यामुळे एकंदरीत येथील नागरिक जरा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महिला पण आपल्यासोबत आहे, आपण महिलासोबत बोलूया. तुमचे किती पैसे आहेत? 1 लाख रुपयाची सर FD आहे. 1 लाख रुपये आहे. किती वेळा मागितले पैसे? काहीच भेटले नाही का? आम्हाला माहीतच नाही ना, हे बँक बंद पडल्यावरच माहीत पडलं सर. तुमचे किती पैसे आहेत? 1 लाख रुपये आहे. 1 लाख रुपये. तुमचे किती आहे? 285. 285. तुमचे? 27,000 रुपये. आपण जर बघितलं तर एकंदरीत मोठ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा पैसा जो आहे या ठिकाणी गुंतलेला आहे. त्यामुळे प्रशासन आता यावर काय ॲक्शन घेते ते पाहणं नक्कीच गरजेचं आहे. निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.